श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 71। माईमा। तेथे एका मोठ्या दगडाला टेकून ती बसलेली दिसली, एखाद्या नवजात अर्भकासारखी पूर्ण नग्न। उन्हात रापलेला आणि काळा पडलेला तिचा चेहरा पूर्वी किती सुंदर असेल हा विचार मी करू लागलो। तिचे करड्या रंगाचे कधीच न धुतलेले केस चांगलेच दाट आणि लांब होते। ती जेव्हा हसली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी दिसू लागली। तिचे डोळे, काय वर्णन करू मी त्या डोळ्यांचं। आओ ये, एखादी आई प्रेमळपणे आपल्या मुलाला बोलावेल त्याप्रमाणे ती म्हणाली। एखाद्या तान्ह्या मुलासारखा डोळ्यात अश्रूंचा महापूर येऊन मी टाहो फोडून रडू लागलो होतो याचं मला नवल वाटलं। हृदयातून खोलवरून येणाऱ्या हुंदक्यांमुळे माझे शरीर थरथरत होते। तिच्या छातीशी लागून मानवी दयेचे ते दूध प्राशन करावे असे वाटू लागले होते, पण माझ्यावरील संस्कारांमुळे ती इच्छा मी दाबून टाकली। माई माने हात पुढे करून मला घट्ट मिठी मारली। तिच्या मधुर आवाजात ती काहीतरी बोलत होती, पण त्याचा काहीच अर्थ मला लागत नव्हता। काही वेळाने मला खूप हलकं हलकं असं वाटू लागलं, जणू काही माझ्या मनावरचा ताण व ओझे त्या अश्रूंच्या महापुरामध्ये वाहून गेले होते। मी भानावर आलो आणि तिच्यासाठी आणलेले डोसे तिला दिले। कागदाचा पुडा सोडून एक डोसा तिने तिच्यासाठी ठेवला व बाकीचे डोसे तिने सोबत असलेल्या त्या कुत्र्यांमध्ये वाटून टाकले। डोशाचा एक तुकडा तिने मला भरवत, माझा चेहरा गोंजारत व मला अर्थ कळला असा एक शब्द उच्चारला, जाओ, जा जा आता। निघण्याची ती सूचना मी लक्षात घेऊन तिला साष्टांग नमस्कार केला आणि जाऊ लागलो। बस स्टॉपकडे जाताना दूरवर असलेला व पुन्हा पुन्हा तिन्ही समुद्रांच्या पाण्याने दुहून निघणारा विवेकानंदांचा शिलाखंड मला दिसत होता। मी या विचारात गडलो होतो की स्वामी विवेकानंद जेव्हा प्रथम त्यांचे अत्यंत प्रिय गुरु श्री रामकृष्ण परमहंसांना भेटले तेव्हा मला आत्ता जसे वाटत आहे तसेच त्यांनाही वाटले असेल का? हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याचे आत्मकथन श्री एम यांना माईमा कन्याकुमारीत भेटल्या आणि साम्य पहा। शंकर भट्टास कन्याकुमारी देवीने श्रीपादांबद्दल सांगितले। मला देखील कन्याकुमारी सोडल्यावर प्रवासात कार्तिक पौर्णिमेला पहाटे सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज भेटले। श्री एम हे महान योगी आणि महान गुरु परंपरेतील महान गुरुचे शिष्य आहेत। त्यांच्या अनुभूती उच्च आध्यात्मिक पातळीवरील आहेत हे निर्विवाद सत्य आहे। श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर हे देखील माईमांसारखे रापलेले होते। बाबांच्या दर्शनास स्त्री पुरुष भक्त येत। बाबा नीती नियमांचे कठोर पालन करत, त्यामुळे बाबा सुती झब्बा पायजमा घालून बसत। पण कधी अवधूती मस्ती आली की बाबा अंगावरील नेसते झब्बा पायजमा काढून भक्तांना प्रसाद रूपात देत आणि स्वतः दिगंबर अवस्थेत अंगावर पांघरून ओढून घेत। सुरुवातीला रेल्वेने सामलकोटला उतरून पिठापूरला जाताना बाबांसाठी हॉटेलमधून मसाला डोसा घेत असे। बाबाही तो आवडीने स्वीकारत आणि उष्टे घास प्रसाद म्हणून देऊन उरलेला डोसा प्रसाद म्हणून वाटायला सांगत। 2012 साल असावे। बाबा रूम मध्ये बेडवर निद्रेत होते। दुपारचे 12 वाजले होते। काही वेळाने बाबांनी डोळे उघडले। कोण कोण बसलंय यावर एक कटाक्ष टाकला। मी बाबांच्या चरणांची कपाटाजवळ, जिथून कोणी उठवणार नाही अशा बारीक जागेत अंग चोरून बसलो होतो। बाबांनी स्वतःच्या हाताचं पूर्ण बोट श्रीरामला दाखवलं, म्हणजे थोटूक न पेटवता पूर्ण सिगारेट पेटव। 3-4 झुरके मारून झाले। मला आतून तीव्र इच्छा झाली की मीही बाबांना सिगारेट पाजावे, म्हणून मी श्रीरामला खूण केली की सिगारेट माझ्याकडे दे, मी पाजतो। श्रीरामला बाबांचा मूड समजायचा। त्याने मला खूण करून सांगितले की बाबा खूप रागात आहेत। तरीही मी पुढे सरकलो। ते पाहताच बाबा कडाडले, मादरचोद बैठ वहीं पर। मी खजील होत मागे सरकलो। दुसऱ्या दिवशी त्याच वेळेस सेम सिच्युएशन, पण कालच्या खडसावणं ताजच असल्यानं यावेळी गुपचूप बसून राहिलो। बाबांनी श्रीरामला पूर्ण सिगारेटची खूण केली। त्याने ते पाकिटातून बाहेर काढताच बाबा त्याला म्हणाले की सरक बाजूला, आणि मला म्हणाले ये पुढे। अरे बापरे, किती आठवण ठेवली होती बाबांनी कालची। मी पुढे सरकलो।
श्रीरामच्या हातून सिगारेट घेऊन पेटवली आणि बाबांना झुरके द्यायला सुरुवात केली. बाबा फक्त पायजम्यात होते, वर उघडे. बाबांचे डोळे वेगळ्याच धुंदीत होते. बाबांच्या आणि माझ्यामध्ये सिगारेटचा धूर होता. बाबांना तिसरा झुरका द्यायला गेलो आणि बाबांनी मला धुंदीत मिठी मारली. बाबा उंच बेडवर आडवे आणि मी खाली जमिनीवर बसलेलो. बाबांनी मला त्यांच्या उघड्या छातीवर घट्ट आवळून घेतले. श्रीरामने माझ्या हातातील सिगारेट आणि माझ्या डोळ्यांवरील चष्मा पटकन काढून घेतला, कारण मिठी इतकी घट्ट होती की चष्मा बाबांच्या उघड्या छातीला रुतला असता. बाबांनी श्रीरामला सांगितले, झाडू कटोरा दे. श्रीरामने मोरपिसांचा मोठा कुंचा बाबांच्या हातात दिला. मला त्या दाबून ठेवलेल्या अवस्थेत माझ्या पाठीवरून उजव्या हाताने माझी पाठ वरून खाली झाडायला सुरुवात केली. काही वेळाने बाबांनी कुंचा बाजूला ठेवला आणि दोन्ही हातांनी माझा चेहरा उचलून निरीक्षण केले व माझ्या केसांमध्ये स्वतःचं नाक खुपसून दीर्घ श्वास ओढले व माझ्या कपाळाला किसिंग केले. मीपणा म्हणून सांगत नाही, पण अनुभव म्हणून सांगत आहे की एकदा गाणगापुरात संगमावर स्नान करून गावात मंदिरात आलो. मंदिरात महाद्वाराचा उंबरठा ओलांडताना छातीत सुरू झालेल्या कंपनावरून लक्षात आले की आपली प्रार्थना पोहोचली आणि योग मार्ग ऍक्टिव्हेट होऊन सुरुवात हृदय चक्राने झाली आहे. नंतर पिठापुरात वरील प्रसंगात बाबांनी आज्ञाचक्राला किसिंग केले आणि त्यानंतरची स्टेप म्हणजे सहस्त्राधारावेळी स्वहस्ते स्वमुखातील उष्टी सुगंधी चिकणी सुपारी खाऊ घालून सुगंधाने शरीर कसं शांत करायचं ते प्रात्यक्षिक दिले. म्हणून प्युअर चंदनाचे अत्तर, धूप आणि उदबत्ती खूप महत्वाची आहे. आपल्या संस्कृतीतील निरांजन, अखंड नंदादीप आणि चंदनाचा धूप हे उगाच नाहीत, कारण पूजेत भाव योग्य लागला तर ही तयारी आवश्यक आहे. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.